घराजवळ खेळत असलेल्या 8 वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याचा खून केला। वाकड येथे रविवारी 25 तारखेला ही घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी वाकड पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे। सलेमान राधेश्याम बर्डे वय वर्ष 8 असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे। या प्रकरणी त्याचे वडील राधेश्याम बर्डे राहणार वाकड यांनी फिर्याद दिली आहे। पवन जोगेश्वर प्रसाद पांडे वय वर्ष 31 राहणार उत्तम नगर बावधन पुणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार राधेश्याम बर्डे हे बांधकाम मजूर आहेत। पत्नी आणि 4 मुलांसह राधेश्याम हे वाकड येथे वास्तव्यास आहेत। शनिवारी 24 तारखेला सायंकाळी त्यांचा मुलगा सलेमान हा घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला। शोधाशोध करूनही तो न सापडल्यामुळे राधेश्याम यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली। अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला। दरम्यान वाकड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सलेमान एका संशयित व्यक्तीसोबत पायी जात असताना दिसून आला। त्या आधारे पोलिसांनी संशयित पवन याला ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सलेमान याचे अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह बावधन येथे टाकला असल्याचे सांगितले। त्यानुसार पोलिसांनी बावधन येथून सलेमानचा मृतदेह ताब्यात घेतला।